राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणावरून ठाकरे गटाने राज्यभर सुरू केलेल्या महारक्षा महाआरती अभियानाची नाशिकमध्ये सुरुवात झाली आहे। जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र मिर्लेकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडलाय। मात्र महाआरतीला अनेक नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। यावेळी मिर्लेकर यांनी सरकारवर जोरदार टीका करत राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। आणि अयोध्येला येतात आणि स्वतःची ऐपत असेल नसेल तेवढं त्या ठिकाणी अर्पण करतात, पण हा निधी जातो कुठे? तर तो त्या ठिकाणी कुठेतरी पक्षाच्या निधीला अर्पण केला जातोय किंवा त्यांच्या स्वतःचे चोचले पुरवण्यासाठी वापरला जातोय। आणि या सर्वाचा निषेध करावा तेवढा थोडा आहे की तुम्ही आतापर्यंत देश लुटलात 12 वर्ष, तुम्ही आतापर्यंत जनतेला लुटलात। महागाईने जनता पोळलेली आहे, सर्व दृष्टीने बेरोजगार आहे, काय काय म्हणून नाही, कुठलाच घटक सुखी नाही आहे। आणि अशा वेळेला जर दिलासा द्यायचं सोडून वर तुमच्या हातात असलेले देवस्थानं पण तुम्ही लुटायला लागलेले आहेत, हे अत्यंत निषेधार्ह आहे। आणि ते निषेध करण्यासाठी उद्धव साहेबांनी ही चळवळ सुरू केलेली आहे। ही चळवळ आता हिंदुत्व जागृत करेल। एकेकाळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी गर्व से कहो हम हिंदू आहे म्हणून त्या ठिकाणी संपूर्ण देशातील हिंदुत्व जागं केलं होतं आणि त्या माध्यमातूनच हे आता सत्तेवर आलेले आहेत। पण हे हिंदुत्व आता विसरलेत, हे देवसुद्धा विसरलेत। जनता जनार्दन हा देव असतो असं समजलं जायचं पूर्वी, पण जनता जनार्दनाची तर त्यांनी जे काही ससे ओलपट करायची ती केलीच, पण आता देवालाही सोडत नाही आहेत, देवस्थानं सोडत नाही आहेत। आणि अशा वेळेला यांच्या बोगस हिंदुत्वाचा निषेध करावा तेवढं थोडं आहे। आणि तो निषेध करण्यासाठी आज संपूर्ण जनतेला जागृत करण्यासाठी, जनतेच्या मनातलं हिंदुत्व जागृत करण्यासाठी आज आम्ही नाशिकमध्ये सुद्धा अशा प्रकारचं महाआरतीचं स्वरूप या ठिकाणी साकार केलेलं आहे। माझी जनतेला विनंती आहे की आता तरी जागे व्हा। एक चर्चा अशी सुरू आहे की जे राम मंदिराचा जो निधी आत्तापर्यंत निधी म्हणतो सॉरी माफ करा राम मंदिरात ज्या प्रकारचं दान दिलेलं आहे त्या दानात जी ही चोरी झाली आहे, या चोरीचा उपयोग अनेक पक्ष फोडायसाठी देखील होतो अशी चर्चा जी आहे ती महाराष्ट्रात। खरं तर ते ज्याने हे तर्क केलेत त्यांनाच विचारा। जर तुमचा हा तर्क असेल तर त्यात चुकीचं नाही आहे, कारण हा एवढा निधी येतो कुठून? 50 खोके एकदम ओके, म्हणजे तुम्ही किती खासदार पळवले, किती आमदार पळवले, तुम्ही नगरसेवक पळवायच्या मागे जाताय। संपूर्ण इतर पक्षातली लोक तुम्ही त्या ठिकाणी मंत्रिमंडळात बसवलेले आहेत, जे दुसऱ्या पक्षातनं घेतलेत असंच पैसे देऊन वगैरे। तर त्याचा जाब कोण विचारत नाही आहे त्यांना, दुर्दैवाने। जनता जागृत होणं त्यासाठीच गरज आहे। जर तुम्हा आम्हाला सोडलं नाही, पक्ष फोडण्यासाठी निधी वापरतात, हे करण्यासाठी निधी वापरतायत, पण तुम्हा आम्हाला द्यायला ह्यांना पैसे नाही आहेत। आमची गरिबी दूर करायला यांच्याकडे पैसा नाही, आमची महागाई कमी करायला यांच्याकडे पैसा नाही, आमची बेरोजगारी दूर करायला यांच्याकडे पैसा नाही आहे। यांच्याकडे दुसरे पक्ष संपवणे, विरोधक कोण ठेवायचाच नाही आणि एक हाती सत्ता हाती घेऊन संपूर्ण देश लुटायचा आहे। संपूर्ण आस्थापनं त्यांनी विकून टाकले, देश विकायला काढलेला आहे। आणि असं असताना रामाच्या माध्यमातून सुद्धा रामालाही सोडायचं नसेल तर हनुमानाला जागं करावंच लागेल। आणि म्हणून ह्या ठिकाणी हनुमानाचा पण जय जयकार आम्ही करतोय आणि जनता जनार्दन रूपी रामाला साकडं घालतोय की आता जागा हो, देश नाही तर परकीयांच्या ताब्यात केव्हाच जाईल। खरं तर हा RRSSच्या ताब्यात गेलेला आहे तो देश। महाआरतीला संजय राऊत साहेब पण येणार होते, पण ते हो का, त्यांचा नियोजित कार्यक्रम होता। आम्ही सकाळी त्यांना त्या ठिकाणी 2 मिनिटं सकाळी त्यांना मेसेज पाठवला, तर मी प्रयत्न करतो असं ते म्हणाले। प्रयत्न कदाचित त्यांच्या नियोजित कार्यक्रमामुळे साकार झाला नाही, पण प्रत्यक्ष उद्धव साहेब 2 महिन्यात या ठिकाणी येणार आणि पुन्हा एकदा भव्य दिव्य स्वरूपात अशा प्रकारचं सेवक देखील या ठिकाणी नाही। सकाळी आम्ही 3 दिवसापूर्वी मोठी चर्चा होती, त्यावर काल आज या ठिकाणी अवघे 2च नगरसेवक जे आहेत ते खरं तर सकाळी साहेबांच्या मीटिंगला होते। सकाळी मी मीटिंग घेतली, नगरसेवकांची पूर्व नियोजित कार्यक्रम होते। आणि त्या प्रत्येक गोष्टीत खोड काढण्यापेक्षा या राम मंदिराची चोरी झाली आहे त्याच्यावर फोकस करा। आम्हाला त्या ठिकाणी कैचीत पकडायचा प्रयत्न करण्यापेक्षा ही जी चोरी झाली त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही जमलोय, त्याला प्रायोरिटी द्या, एवढंच या ठिकाणी सांगतो।
दरम्यान महाआरतीच्या माध्यमातून ठाकरे गटाने राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय. दुसरीकडे नगरसेवकांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय चर्चांनाही उधाण आलंय. या आरोपांवर सत्ताधारी काय भूमिका मांडतात आणि या प्रकरणाला पुढे कोणतं राजकीय वळण मिळतं याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.